हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. सो आनंदी श्वेतान त्यांना प्लॅन सांगते. तेव्हा त्यांचा प्लॅन असा असतो की श्वेता हॉटेलमध्ये जाईल अंशुमनने बोलवलेल्या, आणि तेव्हा त्याला बोलण्यात पाडेल आणि रूमच्या बाहेर येऊन बाहेर उभी राहील गॅलरीमध्ये. तेव्हा अंशूही बाहेर येईल आणि श्वेताशी बोलण्यामध्ये सो आनंदी पटकन निकिताकडे तिची बॅग आणि सामान देते आणि पटकन मोबाईल घेऊन त्या रूमच्या आतमध्ये शिरते. तेव्हा अंशू इकडे श्वेताला बोलत असतो की बाहेरच उभं राहून बोलणारे की रूममध्ये आतमध्ये येऊन पण माझ्यासोबत डिनर करणारे. तेव्हा अंशू श्वेताला आतमध्ये घेऊन जातो. सो आनंदी कर्टन्स मागे लपलेली असते. तेव्हा अंशू श्वेताला बोलतो, पर्समध्ये काय सांग. तेव्हा ती बोलते, पर्समध्ये काही नाही, नॉर्मल गोष्टी आहे. तेव्हा अंशू पर्स घेतो आणि बोलतो, त्याच नॉर्मल गोष्टी बघू देत मला. तेव्हा तो एक पर्समधलं सामान बाहेर काढतो आणि बोलतो, काय आहे ना, काही रेकॉर्डर वगैरे आणला असशील, रिस्क नाही घेऊ शकत ना. अंशुमन राजवाडे मी. सो आनंदी पटकन मोबाईल काढून बाहेर गॅलरीत उभे राहून कर्टनच्या मागे उभे राहून व्हिडिओ बनवत असते. तेव्हा अंशू तिथे बसून श्वेताला बोलतो, श्वेता यू नो व्हॉट, तू मला खूप इंटरेस्टिंग वाटते इकडे. तेव्हा अंशू बोलतो, इकडे अगं तू माझ्यापासून लांब पण जातेस आणि माझ्या जवळ येतेस, म्हणजे मला चॅलेंज करते. तेव्हा अंशू उभा राहतो आणि तिला बोलतो, आजपर्यंत कुठलीच मुलगी मला नाही म्हणाली नव्हती. सो आनंदी हे सगळं रेकॉर्ड करत असते फोनमध्ये. इकडे आदिरा आणि रोहनच्या घरी पार्टी चालू असते, पण कॉलनीतले सगळे बिल्डिंगचे लोक येतात आणि बडबड करत असतात की किती मोठमोठ्याने लाऊडच आवाज आहे, तुम्हाला नॉईज पोल्युशनचं आहे की नाही. तेव्हा आदिरा ही थोडी बडबड करते की आमच्या घरात पार्टी आहे ना, तुम्हाला काय, आणि पार्टी म्युझिक लावूनच होते, असं तसं त्यांचं चालू असतं. तेव्हा रोहनचे बाबाही बोलतात की अहो मी माफी मागतो, पोरं आहेत ही, आपण बाजूला येऊन बोलूया म्हणून. तेव्हा रोहनही सांगतो की बघा, आमच्या पार्टीचा तुम्हाला काही त्रास होणार नाही, मी म्युझिक हवं तर कमी करतो. आणि पुन्हा रोहन म्युझिक कमी करतो. रोहनचे बाबा त्या लोकांना बाहेर घेऊन जातात. इकडे आदिराची पार्टी चालू असते. तेव्हा रोहन थोडा बाहेर जातो. तेव्हा आदिराच्या मैत्रिणी एक दारूची बॉटल घेऊन त्या ड्रिंकमध्ये मिक्स करत असतात. तेव्हा आदिरा बोलते की गाईज, हे काय चाललं आहे, तुमचं सांगितलं होतं ना की ते ड्रिंक्स अलाउड नाही म्हणून. आदिरा त्यांना सांगत असते. तेव्हा तिच्या मैत्रिणी बोलत असतात की कमॉन आदिरा, असं कसं, ड्रिंक नाही तर पार्टी कशी होणार म्हणून, आणि आपण सगळे पिणार आहोत असं म्हणून त्या मुली जबरदस्ती आदिराला करतात. तेव्हा आदिरा नाही नाही म्हणत असते. त्या जबरदस्ती आदिराला ग्लासने ड्रिंक प्यायला लावत असतात. तेव्हा मंदाकिनी येते आणि चिडते आणि तो ग्लास हातातनं उचलून फेकून देते आणि बोलते की सांगितलं ना की पोतदारांच्या घरात दारू चालत नाही म्हणून. इकडे अंशू श्वेताच्या जवळ येत असतो. श्वेता त्याच्यापासून दूर जात असते. तेव्हा अंशू बोलतो, कमॉन यार, वी आर ग्रोनअप्स, लहान नाही आहोत आपण. इकडे अंशू श्वेताच्या जवळ जात असतो, पण श्वेता सांगत असते की सर, मला या जॉबची खूप गरज आहे हो, पण समर सर. तेव्हा अंशू बोलतो, त्याचं काय. तेव्हा श्वेता बोलते की अहो, त्यांनी मला रिझाईन द्यायला लावली ना. तेव्हा अंशू समरबद्दल काही बोलत असतो. तो बोलत असतो की बघ, त्याचं काय, तो मी सांगेल ना तेच तो ऐकतो. आणि काय आहे ना, त्याच्या डोळ्यावर फॅमिलीच्या पट्टी बांधली आहे. तो ज्या खुर्चीवर बसतो ना, ती खुर्ची माझीच आहे, पण मला जास्त हावरटपणाची सवय नाही आहे ना. आणि तो काय, त्याला डोकं नाही आहे, त्याला मी जे सांगेल ना ते करतो, त्याचं स्वतःचं काही डोकं नाही आहे असं. तेव्हा अंशू श्वेताच्या मागे पळत असतो. श्वेता इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा तिला स्वानंदीला बघते रेकॉर्डिंग करताना. तेव्हा ती पटकन स्वानंदीला सांगते की बाजूला हो म्हणून. तेव्हा अंशू पुन्हा तिकडे जायला लागतो. तेव्हा श्वेता पटकन त्याच्या चेहऱ्यावर हात लावते आणि त्याचा चेहरा बाजूला करते. तेव्हा स्वानंदी पुन्हा थोडी बाजूला होते. पुन्हा श्वेता स्टेअर्सवर जाते. तेव्हा अंशू बोलतो की कुठे चालली होती पळून. इकडे स्वानंदीला रेकॉर्ड करायला जमत नसतं. स्वानंदी थोडी मोबाईलमध्ये घेते आणि रेकॉर्ड करत असते. इकडे मंदाकिनी खूप चिडत असते की या घरात दारू कशी आली. तेव्हा आदिरा सांगत असते की आई, तेच मी सांगत होते, मी यांना सांगितलं होतं. तेव्हा मंदाकिनी काहीच ऐकून घेत नसते. ती बोलते की सांगितलं होतं म्हणजे काय, इकडनं ऐकलं आणि इकडनं सोडून दिलं. 7 पिढ्या आमच्या घरात कोणी दारू पिलेलं नाही आहे, आणि आम्ही ना माझे नवरा दारू पितो ना माझी मुलं दारू पितात. तेव्हा त्यातली एक मुलगी बोलते, शी किती लो क्लास. तेव्हा मंदाकिनी बोलते, हो लो क्लास का, दारू नाही पिणं म्हणजे लो क्लास का, तर आम्ही आहोत लो क्लास. तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्ही पैसे कसे उडवायचं, कसे पार्ट्या करून धिंगाणा घालायचं ते तुम्हाला जमतं, पण आम्ही दारू न पिऊन ते पैसे वाचवून त्याचा संसार करतो, हे मुलांना शिकवण देतो. आदिरा सांगत होती की आई प्लीज ऐका. तेव्हा आदिरा सांगत असते की
आई प्लीज माझ्या मैत्रिणी आहे, तुम्ही त्यांना असं बोलू नका म्हणून. तेव्हा मंदाकिनी खूप काय काय बोलून जाते की असे संस्कार आहे का, असं तसं. तेव्हा आदिरा चिडचिड करते आणि बोलते की तुम्ही प्लीज या घरात कोणी पार्टी करायची, कोणाला आणायचं कोणाला नाही ह्याच्याकडे तुम्ही बघू नका प्लीज. आदिरा ओरडून बोलते. तेवढ्यात मल्लिका बाहेर आलेली असते आणि बोलते की आदिरा, आणि मुद्दामच जवळ येते आणि आदिराचा हात पकडते आणि बोलते की काय काय हे संस्कार काढतेस का तू सगळ्यांचे, हे चालले अशी थेरं करतेस का तू इथे. तेव्हा आदिरा बोलते की आई तू कधी आली, मॉम तू कधी आलीस. तेव्हा ती बोलते की आत्ता. तेव्हा आदिरा बोलते की मॉम तू यात पडू नकोस, तुला माहिती नाही काय झाले ते. तेवढ्यात आदिराचे सासरे रोहन आणि सुशे या घरामध्ये येतात. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलत असते की रोहनचे बाबा सॉरी, मी माफी मागते आदिराच्या वतीने. तेव्हा आदिरा बोलत असते की मॉम प्लीज. तेव्हा आदिराची एक मैत्रीण बोलते की किती नॅरो माइंडेड आहे का तुझी सासू. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही गप्प बसा हां, आता परत जर बोलल्यानंतर एकेकाला फटकारीन. हे संस्कार आहे का तुमचे, काय एवढे कपडे काय घालतात, काय पार्ट्या काय करतात. तुमच्या आईबापांनी हे संस्कार दिले का तुम्हाला. आत्ताच ही परिस्थिती, लग्नानंतर कसं होईल. स्वतःचं संस्कृती धाब्यावर बसवायची आणि आम्हाला नॅरो माइंडेड म्हणायचं. तेव्हा आदिराच्या मैत्रिणी बोलत असतात की आदिरा तू कशी राहतेस या फॅमिलीमध्ये, इथे काहीच फ्रीडम नाही म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की शांत बसा तुम्ही, ही मिडल क्लास लोक आहे, इथे चालीरीती असतात, तुमच्यासारखं नाही आहे इथे. तेव्हा आदिरा बोलते की मॉम तू कुठला विषय कुठे नेते, चालीरीतींचा काय आहे, आणि तुम्हाला नको आहे ना ही पार्टी, नको आहे ना तुला, तर लेट्स डिस्ट्रॉय दिस पार्टी. आणि ती सगळ्यांना सांगते की जा म्हणून. तेव्हा तिच्या सगळ्या मैत्रिणी जातात. तेव्हा आदिरा चिडचिड करते की आता तुम्ही हॅप्पी आहात ना. मंदाकिनीला बोलते हॅप्पी आहे ना तुम्ही, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते केव्हाची, की मला हो बाबांनी सांगितलं होतं की दारू नाही चालणार आहे, आणि मीही त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी हा काय प्लॅन केला हा मला माहीतही नव्हता. तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी, पण तुम्ही ऐकाल तर ना, तुम्ही बोलू द्याल तर ना. तेव्हा तेव्हा ती बोलते की आता नको आहे ना तुम्हाला पार्टी, मी डिस्ट्रॉय करते पार्टी. ती सगळे भांडी कुंडी सगळं फेकत असते, फुगे फोडत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते आदिरा गप जरा शांत हो, आणि काय गं तुझ्या मैत्रिणी मला काय काय बोलत होते तेव्हा नाही तुझं, तेव्हा मूग घेऊन बसली होती तेव्हा नाही काही बोलली ना, आणि आता आता हे काय तमाशा करतेस. ही भांडी बिंडी फेकाफेकी ना आम्हालाही करता येतात कळलं. तेव्हा मंदाकिनी बोलते की आदिरा काय चाललंय तुझं, तुला माहिती होतं नाही मिडल क्लास फॅमिली आहे, लग्न करायच्या आधी बोलली होती ना, आणि मिडल क्लास फॅमिली अशीच असते. तेव्हा मल्लिका बोलते की तुला ॲडजस्ट करावं लागणार आहे, ते नाही ॲडजस्ट करणार आहे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात एक मिनिट मल्लिका, तर एक मिनिट, हे बघा मान्य म्युझिकचा आवाज जास्त होता, पण मुलांना जर हीच गोष्ट समजावून सांगितली असती तर त्यांनी मान्य केलं असतं, त्यांनी आवाज कमी केला असता. हे बघा आधी आपल्या घरात दारू चालत नाही हे आदिराला माहिती होतं, तिने मैत्रिणींना बजावलेलं होतं आणि ती होई म्हणाली होती. आता तिच्या मैत्रिणी आल्यावर त्या काय करतील हे नव्हतं ना आदिराला माहिती. आता तिच्या मैत्रिणी असं वागतील हे तिला कुठे माहिती होतं. आणि आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणतात, आदिराने तिच्या मैत्रिणींचा अतिथीच केलं होतं. पण मंदाकिनीला हे माहिती होतं ना, मंदाकिनीने आदिराला कीड येण्यासाठीच केलं हे. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो हे काय बोलतायत तुम्ही. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की हे बघा आम्हाला मान्य आहे, आम्ही मोठ्या घरची सून करून आणली, पण सगळ्यांशी जुळवून घ्यायची जबाबदारी फक्त एकट्या आदिराची नाही आहे, आम्हीही तिच्यासोबत जुळवून घ्यायला पाहिजे. तेव्हा रोहनही बोलतो की सिरियसली आई मुद्दाम केलंस ना तू हे. तेव्हा आदिराही बोलते मुद्दाम केलं ना तुम्ही, बरोबर बोलते ना, मी मुद्दाम केलं ना, कारण तुम्हाला मला ह्युमिलेट करायला आवडतं. तेव्हा आदिरा बोलते यू नो वॉट, आय एम डन म्हणून तिथून निघून जाते. रोहन तिच्या पाठी जातो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की तुमच्या पुढे आम्हाला सतत हात जोडावे लागतं, आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.